अकोले संगमनेर रस्त्यावरील महालक्ष्मी कॉलनी समोरील रस्त्याच्या लगतच्या उघड्या जम्बो गटारीमध्ये संध्याकाळी 6च्या दरम्यान संगमनेरकडून अकोल्याकडे जाणारा दुचाकी स्वार पडला। गटारीच्या या उघड्या खोल खड्ड्यामध्ये मोठा पाईप गेलेला आहे आणि त्या पाईपवरती पडून तो गटारीमध्ये पडला। त्यामुळे सुदैवानं त्याला कोणतीही दुखापत झाली नाहीये। तिथे जमलेल्या स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं। तुकाराम भीमाजी साबळे हे आपल्या मोटरसायकलीवरनं अकोल्याकडे येत होते। सेंट्रल बँकेच्या समोरील उघड्या खोल गटारीच्या जवळ त्यांची दुचाकी स्लिप झाली आणि ते 7 ते 8 फूट खोल असणाऱ्या गटारीमध्ये पडले। या धोकादायक गटारीमध्ये अशा प्रकारे कोणी पडण्याची ही चौथी वेळ आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला स्थानिक व्यापारी, नागरिक आणि अकोले नगरपंचायतच्या नगरसेविका शीतल अमोल वैद्य यांनी अनेक वेळा सदर गटारीच्या खड्ड्याभोवती संरक्षक कठडे बसवण्याची मागणी केली होती। मात्र आश्वासन देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं याला मागील 4 वर्षांमध्ये या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही। राजूर अकोले संगमनेर या रस्त्याचे अलीकडेच रुंदीकरण करण्यात आलं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रस्ता रुंदीकरणाच्या अंदाजपत्रकामध्ये शॅम्प्रो ऑफिस समोरील सीडी वर्कची कोणतीही तरतूद केलेली नव्हती। अखेर नागरिक आणि स्थानिक व्यापारी यांच्या रेट्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नवीन सीडी वर्क बांधणीबाबत रस्त्याच्या ठेकेदाराला सूचना दिल्या। सदर ठेकेदारानं सीडी वर्क बांधण्याच्या दृष्टीनं आरसीसी पाईप आणलेले आहेत असा दावा उपविभागीय अधिकारी यांनी नगरसेविका शीतल वैद्य यांनी 16 नोव्हेंबर 2022 रोजी पाठवलेल्या पत्रामध्ये केला होता। मात्र 4 वर्षात न पाईप आले न सीडी वर्कचे बांधकाम झाले असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। असे किती अपघात झाल्यानंतर किंवा मग अपघातामध्ये एखाद्याचा जीव गेल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडनं विचारण्यात येतोय। सचिन खरासी, 24 तास, अकोले।